राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू करत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात केली असली तरी पूर्वीपासून सुरू असलेली निराधार पेन्शन योजना सुद्धा पूर्णपणे अकार्यक्षम ठरत आहे। मागील 7 ते 8 महिन्यांपासून अनेक निराधार, वृद्ध व आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांच्या खात्यात पेन्शनचा एकही पैसा जमा झालेला नाही। अनेकांनी शासकीय कार्यालयाचे अनेकदा फेरे मारले, अर्ज विनंती केली, पण अद्याप त्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत। या हालचालीच्या परिस्थितीत परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत असून त्यांना पोटाची खळगी भरवण्यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे। अशाच एका प्रकरणाने गडचांदूर शहरातील प्रभाग क्रमांक 1 गाडगेबाबा नगर येथे अंतःकरण हालवून टाकणारे उदाहरण घडले आहे। येथील सुमारे 80 वर्षीय कासन बेग आणि त्यांच्या पत्नी हजीफा बेग यांच्याकडे जेवणासाठी अन्नाचा एकही दाणा शिल्लक नव्हता। ही माहिती समजताच गडचांदूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांनी तात्काळ पुढाकार घेतला। त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह वृद्ध दाम्पत्यांच्या घरी भेट देत 1 महिन्याचे जीवनावश्यक राशन त्यांच्या घरी नेऊन दिले। या उपक्रमामुळे संबंधित दाम्पत्याच्या चेहऱ्यावर दिलासा उमटून आला असून प्रशासनाकडून यासारख्या प्रकरणांकडे तात्परतेचे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। आणि आपण पाहतो की आज गडचांदूरचे हे वार्ड नंबर 6 चे नागरिक आहेत, गाडगेबाबा नगर मध्ये राहतात। यांच्या घरी यांना कुणी पोसायसाठी वारस नाही आहे। यांना निराधारचे जे पैसे सुरू होते, यांना निराधारचे पैसे यांच्या खात्यावर येत होते, परंतु गेल्या 7-8 महिन्यापासून, वर्षभरापासून यांना पैसे नाही आले। आज यांच्या घरी अनाजाचा एक दाना सुद्धा नाही आहे। आमचे सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तमजी मेश्राम यांना काही अनाज घेऊन दिलं। अशा परिस्थितीमध्ये सरकार जर या निराधार लोकांचे, या वयोवृद्ध लोकांचे ज्यांचं वय 70 ते 80 वर्ष आहे, अशा नागरिकांचं जर तुम्ही पालन पोषण हे पैसे देऊ शकत नसेल तर तुम्ही त्या लाडक्या बहिणींना कसे का पैसे देऊ शकता? तुम्ही सरळ जनतेची फसवणूक करताय असा आपला थेट आरोप आहे। आणि अशा लोकांनी काय करायचं? यांना तुम्ही उपाशी ठेवता, यांना एक अन्नाचा एक दाना देत नाही, यांना निराधाराचे पैसे देत नाही, तर तुम्ही अशा लोकांना इच्छा मरणाची तरी तुम्ही यांना परवानगी द्या।